यूट्यूबवरती एवढे व्यायाम प्रकार असतात, तर मग जर तिथून शिकलं तर मग अशा लाईव्ह क्लासची काय आवश्यकता? अजून पण व्यायामाचं महत्त्व आपल्या भारतातल्या लोकांना म्हणजे आपल्या भारतीय लोकांना नाही आहे. म्हणजे तुम्ही एक जर डॉक्टर बसून वाचायचं असेल तर तुम्ही एक ॲपल रोज खा, पण आता त्या ॲपलमध्येच तसं न्यूट्रिशन राहिलं नाही ना. मग सर यामध्ये असं आहे का की घरकाम केल्यामुळे वजन कमी होतं? तर घरकाम आणि व्यायाम किंवा शेती व्यायाम किंवा एखादं ऑफिसमध्ये काम करणं आणि व्यायाम याचा कुठेही संबंध नाही. वजन कमी होण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? आता फक्त वजन कमी करायचाच विषय नसतो, मुलींचा दिसण्याचा पण भाग असतो. पार्टी हे कल्चर झालं आपलं आणि ते ॲक्च्युली आपलं कल्चर नाही आहे. रॉकेट सायन्स असं काय आहे का सर की ज्याच्यामुळे माझं 2 महिन्यातच वजन कमी होईल आणि माझं लग्न जमेल? व्यायामच केला पाहिजे. स्वतःला कमीत कमी 40 मिनिटं हा व्यायाम करणं गरजेचं आहे प्रत्येक जिवंत शरीराला. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. मी आहे सारिका भुतारे आणि आज घेऊन येत आहे खूप सगळ्या प्रश्नांवरचं एक दमदार उत्तर आणि ते आहे वजन वाढणे, वजन कमी करणे आणि मेंटेन करणे. हा प्रश्न जगात प्रत्येकाला पडलेला असतो. सो या सगळ्या प्रश्नांवरती मी असं एक व्यक्तिमत्व घेऊन येत आहे ज्याने मागच्या 6 वर्षांपासून आहार तज्ज्ञ आणि फिटनेस कोचिंग यामध्ये काम केलेलं आहे. सपना वेलनेस फाउंडेशन थ्रू श्रीगोंदा लोकेशनला हे लोकेशन आहे. इथून त्यांनी लाखो लोकांना ट्रेनिंग, कोचिंग आणि त्यानंतर सप्लिमेंट्स थ्रू आणि खूप सगळ्या सपोर्टने लोकांना मदत केलेली आहे. तर अशाच एका व्यक्तिमत्वाला ज्यांचं नाव आहे अशफाक सय्यद सर, त्यांना आज आपण भेटणार आहोत. सो माझ्याकडे खूप मोठी यादी आहे कारण हा विषयच एवढा भारी आहे. सो आज आपण आपल्या पॉडकास्ट चॅनलला सुरुवात करूयात. तर सर तुमचं खूप खूप स्वागत द सारिका शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये. सो सर वजन म्हटलं की वजनाबद्दल महिलांच्या मनामध्ये खूप शंका असतात. सो महिलांमध्ये वजन वाढण्याची काय कारण आहेत सर? महिलांमध्ये जनरली तसं आपण टिपिकली कारण नाही सांगू शकत. अशी बरीचशी कारणं आहेत. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी, आफ्टर प्रेग्नेन्सी असेल किंवा मग थायरॉइड्स असतील, थायरॉइडमध्ये हायपोथायरॉइड असेल किंवा मग त्याचा हार्मोन इम्बॅलन्स झाला असेल. असे बरीचशी कारणं आहेत किंवा आजची जी लाईफस्टाईल आहे ना, जनरली ती लाईफस्टाईल मेन कारण आहे. म्हणजे तुम्ही बसून बऱ्याच वेळा बसून सगळं टी व्हीज पाहता किंवा एका जागेवर बसून तुम्ही एक एक तास जे रील्स आपण पाहतो, एक एक 2-2 तास एका जागेवर बसून पाहतो. मग तिथेच आपण कॉफी पितो, सॉफ्ट ड्रिंक्स पितो. म्हणजे ते बसून सगळं चाललं आहे. त्याच्यामुळं बरेचसे आणि टी व्हीज बरेचसे असे शो आहेत की ते वेळेवरच लागतात. मग त्या वेळेवर आपण त्या महिला काय करतात, त्या वेळेवर पटकन जेवण वगैरे म्हणजे उरकून त्या टी व्हीच्या शोला अटेंड करतात. जसं बिग बॉस आहे, असे बरेचसे, मी नाव नाही घेणार कोणाला, पण हेच बरीचशी कारणं आहेत. चुकीची लाईफस्टाईल जी झाली आहे ना, ते महिलांमध्ये जास्त. आणि पुरुष वर्ग घराच्या बाहेर असतो, महिला घरात असतात. त्यांचं काम उरकून ते घरामध्ये बसून ते त्या चुकीच्या लाईफस्टाईल जगण्याच्या म्हणजे ते जे जितात ना त्याच्यामध्ये त्यांचं वजन वाढतं बऱ्यापैकी. बरं, मग सर यामध्ये असं आहे का की घरकाम केल्यामुळे वजन कमी होतं? असं कोण म्हटलं? ते जनरली आम्हाला असे बरेच लोक प्रश्न विचारतात की सर आम्ही शेती करतो, मग शेती केल्याने मग आम्हाला काय व्यायामाची गरज आहे? आम्ही घरकाम करतो, मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरकामच करतो, मग आम्हाला काय व्यायामाची गरज आहे? तर घरकाम आणि व्यायाम किंवा शेती व्यायाम किंवा एखादा ऑफिसमध्ये काम करणं आणि व्यायाम याचा कुठेही संबंध नाही. व्यायाम हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जो केला जातो त्याला व्यायाम म्हणतात. छान. म्हणजे आता चलणे, काही लोक म्हणतात चलणे हा पण व्यायाम आहे, परंतु तो कोणासाठी? डॉक्टरनी म्हणतात 7 वर्षाच्या वयानंतर. म्हणजे ज्याला एरोबिक्स व्यायाम, म्हणजे तुम्ही एरोबिक्सचा काय प्रकार करता? म्हणजे जसं आता आम्ही कराटे करतो, लहान मुलांसाठी कराटे आहे. मग एरोबिक्स, योगा, म्हणजे हे जे काही व्यायामाचे प्रकार आहेत ना त्याला मग आपण व्यायाम म्हणायचो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झरसाईज करता तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमचं पूर्ण टिश्यूजचा ॲक्टिव्ह झाले पाहिजे, त्याच व्यायाम. ओके, म्हणजे घाम आला पाहिजे. घाम आला पाहिजे, म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत घाम आला पाहिजे, त्याला आपण व्यायाम म्हणतो. मग आता घरकामामध्ये आपण करतो का ते? शेतीमध्ये जरी करतो तर शेतीमध्ये आपण जातो तर शेतकरी काय करतात? हाताचा व्यायाम करतात. महिला हाताचाच व्यायाम, जनरली हाताचा कमरेचा व्यायाम, एखाद्या पार्टचा व्यायाम होतो. उलट त्याच्यामुळं डिसऑर्डर्स तयार होतात.
अच्छा. म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये वाकून काम होतं, बऱ्याच महिला उभं राहून काम करतात. मग ज्या महिला उभं राहून स्वयंपाक करतात त्यांच्यामध्ये व्हेरिगोज व्हेन्सचा त्रास येतो, डिसऑर्डर तयार होते. बऱ्याच महिलांना उभं राहून स्वयंपाक करायची सवय असते, त्याच्यामध्ये त्यांना तो एक डिसऑर्डर तयार होते. बऱ्याचशा महिलांना बसून स्वयंपाक करायची सवय असते, त्याच्यामुळे गुडघेदुखीचा त्रास चालू होतो. म्हणजे हे घरकाम म्हणजे फक्त त्यांनी तुमचं वजन कमी व्हायचं आणि घरकामाचा काही संबंध नाही आहे. उलट जर तुम्ही फक्त घरकामच करत असाल, व्यायाम नसेल करत, तर तुम्ही येणाऱ्या डिसऑर्डरला तयार राहता. म्हणजे तुमच्या बॉडीला नवीन डिसऑर्डर एक लागणार आहे आता. येस. सो बऱ्याच वेळा असं बोललं जातं सर की मग आता एवढ्या कामवाले मावशी आहेत तर मग तू घरचं काम कर मग वजन कमी होईल, असं बोललं जातं की जे स्पेसिफिकली जे एज्युकेटेड आहेत, जे जॉब करतात. सो मग खरंच याच्यामुळे जर वजन कमी होत नाही तर मग वजन कमी होण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? स्वतःसाठी 1 तास दिला पाहिजे. अच्छा. महिलांनीच नाही तर प्रत्येक, म्हणजे पहा आता लहान मुलं जन्मल्यापासूनच ते जे बाळ होतं 6 महिन्याचं, म्हणजे 1 महिन्याचं 2 महिन्याचं ज्यावेळेस ते बाळ होतं, ते हातपाय हलवतं का नाही? बरोबर. हातपाय म्हणजे तो काय करतो, एक्झर्शन करतो ना. म्हणजे जन्मल्याच्या बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मरेपर्यंत व्यायामाची गरज आहे. व्यायामच केला पाहिजे. स्वतःला कमीत कमी 40 मिनिटं हा व्यायाम करणं गरजेचं आहे प्रत्येक जिवंत शरीराला. मग तो बसलेला असू, उभा असू, झोपून असू, कसा पण असू, पण व्यायाम हा गरजेचा आहे. व्यायामाशिवाय तुमचं वजन मेंटेन राहत नाही. बर. कमी करणं हा भाग वेगळा आहे. कमी करणं हे एक वेगळं कार्य लागतं. पण आपण मेंटेनचा जरी विचार करू, म्हणजे तुम्ही आहे तसे राहताल, तर त्याच्यासाठी मिनिमम 40 मिनिट्स ही एक्झरसाइज करावीच लागते. ओके. सो आता सर सगळ्यांना सुंदर दिसायचंय, सगळ्यांना सुंदर राहायचंय, मग सुंदरतेमध्ये व्यायाम हा पहिला रोल आला. पण सर आम्ही खूप आळशी आहे, आम्हाला फार कंटाळा आहे की सकाळी लवकर उठायचा, किंवा जर आम्ही जॉब करतो तर आम्ही 9च्या ड्युटीला 8 वाजता उठून जातो. मग असं सगळं असताना आणि मग जर माझं वेट वाढलंय, मला आज लग्न करायचंय, माझं खूपच जास्त वेट आहे आणि मला खूप फास्ट कमी करायचंय, मी जर तुमच्याकडे आले की सर माझं लग्न जमत नाहीये, माझं वेट गेन खूप झालंय, तर असं काही रॉकेट सायन्स असं काही आहे का सर की ज्याच्यामुळे माझं 2 महिन्यातच वजन कमी होईल आणि माझं लग्न जमेल? ॲक्च्युली रॉकेट सायन्स, वजन हे रॉकेट सायन्सनी नाही कमी होत. वजन तुमच्या चयापचय शक्तीवर कमी होतं. रेस्टिंग मेटाबॉलिझम म्हणतात त्याला, त्याच्यावर कमी होतं. तुमचं रेस्टिंग मेटाबॉलिझम किती आहे, चयापचय शक्ती किती आहे, तुमचं कॅलरी बर्न करण्याची तुमच्या बॉडीमध्ये किती ताकद आहे, त्याच्यावर तुमचं वजन कमी होतं. असं काही गोळी खाल्ली की वजन कमी होत नाही. म्हणजे असं काही सायन्स नाही आहे की आता बरेचसे निघलेत प्रकार, पण ते स्वतःच्या बॉडीवर म्हणजे आपण म्हणतो ना अघोरित उपाय, असं म्हणतो ना, अघोरित उपाय करून एका महिन्यामध्ये 7 किलो 8 किलो 10 किलो वजन तुमचं अचानक इमिजिएटली, तुमचं रेस्टिंग मेटाबॉलिझम तेवढं आहे. आपल्याकडं पण एका महिन्यामध्ये 7 किलो 8 किलो 9 किलोपर्यंत लोकांनी वजन कमी केलेलं आहे. परंतु ते त्यांच्या रेस्टिंग मेटाबॉलिझम डिपेंड आहे. शरीरावरती म्हणायचं. हो, शरीरावरती, म्हणजे चयापचय शक्ती. जशी पोटाची कार्यक्षमता म्हणतो आपण, त्याला चयापचय शक्ती असते, त्याच्यावर ते डिपेंड आहे की तुमचं एका महिन्यामध्ये वजन किती कमी होतंय. त्याच्यानंतर तुम्ही त्या डाईट कसं फॉलो करताय, तुम्ही वर्कआउट किती वेळेस करताय, 1 वेळेस वर्कआउट करताय, 2 वेळेस वर्कआउट करताय, तुम्ही तो डाईट कसा फॉलो करताय त्याच्यावर डिपेंड आहे. असं काही नाही की एक गोळी खाल्ली व 5 किलो वजन कमी केलं, असं काहीही सायन्स नाही आहे. ते जे पण करतात ते मग ते बहुतेक माझ्या मताने तर ते चुकीचं असू शकतं. सर मी असं पण ऐकले काही लोकांकडून की समजा आता खूप लठ्ठ लोक असतात, मग ते सर्जरी सुद्धा करतात, मग हे तुम्ही रिकमेंड करता का? नाही, आम्ही तर कधीच असं रिकमेंड करत नाही आहे. कारण की बरेचसे लोक ज्यांनी सर्जरी केलेली आहे, असे पण लोक आफ्टर सर्जरी 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर आमच्याकडे एक्झरसाईजला आलेले आहेत की आमचं आता वेट, कारण की त्याच्यानंतर तुम्ही सर्जरी करून बरंचसं वजन पण कमी करता, 30-30 किलोपर्यंत वजन कमी होतं. माझ्याकडं आत्ताच एक लोणावळ्यामध्ये एक छोटी मुलगी आहे, तिचं 11 वय आहे. तर तिचं सर्जरी करून तिचं 28 kg फॅट लॉस केलेलं. परंतु त्याच्यानंतर तिचं 4 महिने 4 ते 5 महिने 1 किलो पण वजन कमी झालं नाही आणि तिला खर्च येत होता महिन्याला ₹15,000.
आणि ते मी असंच तिथं चेकअपसाठी गेलो होतो, आमचं आरोग्य शिबिर होतं आणि ती मला भेटली. तिला थोडं समजून सांगितलं की नुसतं तुम्ही जर फक्त चरबी काढून आणली आणि तुम्ही मग खायचं तसंच चालू ठेवलं, तुम्ही जे पहिलं देत होतं तिला ते खायचं चालू ठेवलं, तुम्ही वर्कआउट नाही केलं, तुमचं वजन कमी होणार नाही. ते तर झालं. मग त्यांनी आपलं ऐकलं आणि आपल्याकडं तिने ॲडमिशन घेतलं. आज त्या मुलीचं 2 महिने झालं, ती आपल्याकडे आहे आता. तर 2 महिन्यामध्ये तिचं 4-5 किलो वजन कमी झालं. छान रिझल्ट आहे ते. हो, आणि तिला आपलं पण डाईट फॉलो करायला लावला. म्हणजे ती एकदम खुश आहे. तिला एक आजार आहे तो वजन वाढीचा. त्यांच्या फॅमिलीमध्ये पण तिच्या बहिणीला पण आहे. पण असं होऊ शकतं. म्हणजे असं काही नाही की ज्यांनी वजन म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की ज्यांनी चरबी काढून म्हणजे आपण नाही का ऑपरेशन वगैरे करतात सर्जरी करून, तर ते करणारी लोक आहेत पण त्याला मेंटेन ठेवू शकत नाही आपण. त्याच्यामुळं मी तर हे सजेस्ट करेल की सरळ उशीर लागेल परंतु तुम्ही जितकं वर्कआउट म्हणजे व्यायाम आणि आहार या थ्रू जाताल तितकं बेस्ट वे, लॉंग लाईफ टिकणार आहे. बरोबर. आणि सर, ज्या लोकांचे ॲक्सिडेंट होतात, काही कारणास्तव त्यांचं हाड मोडतं, मग त्यांना डॉक्टर बेड रेस्ट सांगतात 6 महिने, वर्ष. अशा लोकांचं तर आपोआप वेट गेन खूप होतं. मग अशा लोकांसाठी जे काही तुम्ही व्यायाम प्रकार करून घेता, मग ते तर वर्कआउट होऊ शकत नाही. मग जे लोकं असं चेअरवर बसले त्यांच्यासाठी काय व्यायाम प्रकार असतो किंवा तुम्ही कसं त्यांच्याकडून वेट लूज करून घेता? आपल्याकडे चेअर वर्कआउट आहे. बरं. आणि हा सेम किस्सा माझ्याकडे एक असेच गेस्ट होते राजस्थानचे. तर ते ॲक्च्युली त्यांचा किस्सा असा आहे, ते बाईकवर चालले होते आणि बाईकवर चालता त्यांच्या झाडाची फांदी पडली बरं. त्यांच्या शरीरावर आणि ती खाली म्हणजे असं की ते खाली त्याच्यावर बाईक, त्याच्यावर झाडाची फांदी आणि पूर्णपणे त्यांचं बॅक पेन कामातून गेलं होतं आणि ते पूर्ण झोपून होते. ज्यावेळेस आमचे आरोग्य सल्लागार आहेत, एक संदीप साळवे सर म्हणून आहेत आमचे आरोग्य सल्लागार, तर ते संदीप सरांची त्यांची तिथे भेट झाली. तर त्यांनी त्यांचं नाव पण दिलीप कुमार आहे. तर ते आपल्या फॅमिलीमध्ये आले. ते ज्यावेळेस आले ना ते बेडवर होते, झोपून होते आणि त्यांना आपण 1 महिना 2 महिना त्यांना आपण एक्सरसाइज दिली. आज ते नॉनस्टॉप उठून 1 तास वर्कआउट करतात. ग्रेट. हो, इतका जबरदस्त रिझल्ट आहे. आणि दुसरा एक रिझल्ट आहे आपल्याकडं, म्हणजे एक मावशी होत्या, साधारण 5-6 वर्षापूर्वी त्यांना पॅरालिसिस अटॅक आला होता आणि पॅरालिसिस अटॅक आल्यामुळं पूर्ण एक बॉडी पूर्ण पॅरालिसिस झाली होती. अच्छा. आणि त्या पण फक्त खुर्चीवर बसू शकत होत्या, फक्त खुर्चीवर बसू शकत होत्या. आणि त्या आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना आपण खुर्चीवर बसून व्यायाम दिला. म्हणजे खुर्चीवर बसून व्यायाम करायला लावला की तुम्ही इथं हळूहळू करा, आमचं पाहून करा. आणि आमचे आरोग्य सल्लागार आहेत, ते त्यांच्याकडं जायचे आणि त्यांना ते थोड्या काही स्टेप शिकवायच्या, तुम्ही असं करा, तसं करा. आणि हळूहळू त्यांनी जवळपास 7 ते 8 महिन्यामध्ये 22 किलो वजन कमी केलं. बापरे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि ते इतके खुश आहेत की त्यांचा असं हात वर जात नव्हता, तर दोन्ही हात असे वर घेतात. म्हणजे त्यांचे मिस्टर तितके खुश आहेत की म्हणे 4 वर्ष झालं मी यांची सेवा केली. म्हणजे माझ्या आपल्या 6 वर्षाच्या या जर्नीमध्ये एक मला तो आठवला असा तो माझा म्हणजे आपल्या त्या रिझल्ट आहे जबरदस्त. नाही, खूप मोठी गोष्ट आहे सर, तुम्ही आज हे काम करताय. फार मोठी गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळा कसं होतं की ॲज अ फॅमिली आपण मॅक्झिमम सपोर्ट करू शकतो एखाद्या फॅमिलीमध्ये ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटला. पण त्याच्यावरती आपण ओव्हरकम करून जर आपण ॲक्टिव्ह होऊन जर पुढे वाटचाल करत असेल तर हा खूपच बेस्ट पार्ट आहे. सो सर, एक्सरसाइज तर हा एक पार्ट झाला, तर डेफिनेटली आता समजा आता आपण करतोय समोर ॲज अ कोच ट्रेनर, तर ऑब्व्हियसली लोक बघतात, कॉपी करतात, म्युझिक एंटरटेनमेंट असते, लोक एंगेज राहतात. मग एक्सरसाइज व्यतिरिक्त अजून काय केलं पाहिजे फिटनेससाठी? आता एक्सरसाइजच अशी केली पाहिजे की अजून काही करायची गरज नाही पडली पाहिजे. आता आपण जे एक्सरसाइज घेतो ना तर ती प्रत्येक पार्टमध्ये घेतो. म्हणजे आपण योगा घेतो, स्लिपिंग एक्सरसाइज घेतो, स्टँडिंग एक्सरसाइज घेतो. एक्सरसाइजमध्ये जनरली 3 प्रकार आहे, एक तर स्टँडिंग, बसून आणि स्लिपिंग. आपण तिन्ही प्रकार घेतो, योगा घेतो, मेडिटेशन घेतो, म्हणजे सगळे प्रकार घेतो. आपली 8 दिवसाला 8 वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज असते.
त्यामुळं फर्स्ट डे सोमवारी जो येईल त्याला सोमवारची वेगळी असते, म्हणजे सोमवारी वेगळी असते, मंगळवारी वेगळी असते. 8 दिवसामध्ये आपण वेगवेगळे एक्झरसाईज घेतो. मग हे जर केल्यानंतर परत लोकांना काही दुसरं करायची गरजच पडत नाही. याच्यामध्येच ते म्हणजे पूर्णपणे सॅटिस्फाय होतात. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर आता समजा स्पेसिफिकली एखादा ॲक्सिडेंट पेशंट असेल तर त्यांना सप्लिमेंटची गरज पडते का? हो, ॲक्सिडेंट पेशंटलाच नाही तर सप्लिमेंटची गरज सर्वांनाच आहे ॲक्च्युली. सप्लिमेंट म्हणजे न्यूट्रिशन. आता कालच आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी न्यूट्रिशनबद्दल सांगितलं की न्यूट्रिशन गरज आहे प्रत्येकाला. तर का गरज आहे आणि हे कोणापासून गरज आहे? तर जसं आपण आता बाळ असतं, आईच्या पोटात असतं, तर ते काय खातं तिथं? जे आई खाते ते त्याला भेटतं. म्हणजे डायरेक्ट भेटतं का? नाही भेटत. मग कसं भेटतं? म्हणजे आई जे खाईल त्याचं कन्व्हर्जन मग त्या एनर्जीमध्ये होतं आणि मग ते त्याला भेटतं. म्हणजे त्याला जे भेटतं ते सप्लिमेंट भेटतं ना. राईट. त्याला काय भेटतं? ते ॲडिशनल, म्हणजे त्याला जे भेटतं ते सप्लिमेंट भेटतं. त्याचं सप्लिमेंट. तो काही खात नाही. आई भाकरी खाल्ली तर तो काय भाकरी खात नाही. ओके. आणि तो जर ज्यावेळेस समजा त्याचा जन्म होतो, जन्म झाल्यानंतर तो काय पितो? दूध पितो. दूध पितो. तर दुधातून काय भेटतं? न्यूट्रिशन भेटतं. न्यूट्रिशन भेटतं. मग जर ते आईच्या पोटामध्ये न्यूट्रिशनची गरज आहे, त्या छोट्या बाळाला न्यूट्रिशनची गरज आहे, तर मग मोठ्या माणसाला न्यूट्रिशनची गरज नाही आहे का? डेफिनेटली आहे. डेफिनेटली आहे. आणि आजकाल तर सगळंच आपण पाहतोय मार्केटमध्ये किंवा हार्वेस्टिंग कसं आहे आपलं, शेतीमध्ये किती प्रकारे काय वापरलं जातं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त सेंद्रिय खतं नाही वापरता, आपल्याला केमिकल खतं वापरली जातात. आणि हे जे काय आहे, म्हणजे जे काही शेतीतून आपल्याला पहिले भेटायचे आहेत न्यूट्रिशन्स, ते भेटत नाहीत. म्हणजे त्या एकाच आंब्यातून जेवढं भेटायचं न्यूट्रिशन तेवढं भेटत नाही. फळातून जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. अन्नातून जेवढं पाहिजे तेवढं न्यूट्रिशन भेटत नाही. त्यामुळं आज सर्वांचीच गरज झालेली आहे न्यूट्रिशन घेणं, ही प्रत्येकाची गरज आहे. परंतु स्पेसिफिक तुमचा प्रश्न होता की बाबा जे ॲक्सिडेंट झाले तर त्यांच्यासाठी तर गरजेचंच आहे. कारण की त्यांना काय गरजेचं आहे? त्यांना कॅल्शियम गरजेचं आहे. कारण की ॲक्सिडेंट झालेल्या माणसाचे हाडं तुटलेली असतात जनरली, आणि हाडं जोडण्यासाठी कॅल्शियम, तर डॉक्टर रेफर करतात त्यांना कॅल्शियमचं. त्यांना गरजेचंच आहे सप्लिमेंट. कॅल्शियम असू दे, व्हिटॅमिन D3 असू दे, हे लागतंच त्यांना, आणि ते त्यांनी घेतलं पाहिजे. मग ते सप्लिमेंट तुम्ही रिकमेंड करता हो. त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार? येस. ओके. चालेल. आणि सर जे आता आपण करून घेतो एक्सरसाइज, तर ती मेथड मी स्वतः बघितलेली आहे. पण सर मग आता मला यूट्यूबवरती सगळं काही भेटतं. आज मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, TV आहे आणि यूट्यूबवरती एवढे व्यायाम प्रकार असतात. तर मग जर तिथून शिकलं तर मग अशा लाईव्ह क्लासची काय आवश्यकता? कसं असतं यूट्यूबमध्ये कधीच यूट्यूबचे तुम्ही कोणतंही लिंक पहा, कोणती पण एक्झरसाईज पहा, एक तर ती पूर्ण नसते. बरं. यूट्यूबमध्ये बरेचसे आहेत ना, ते आपण आता मी ती नाही म्हणणार, पण ते म्हणतात ना, अर्ध हळकुंडांनी पिवळे झालेली लोक असतात, आणि ते कोणाला काही कळत नाही. ते शो टाकायचं, ते यूट्यूबवर रील टाकून द्यायची. म्हणजे असं वाईट वाटण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये काही, पण रिअली आहे. गेल्या 30 वर्षापासून मी ॲज अ ब्लॅक बेल्ट म्हणून 30 वर्षापासून कार्यरत आहे. 91 माझं ॲडमिशन, 97चं ब्लॅक बेल्ट आहे मी. म्हणजे आता 97 म्हटलं तर 30 वर्ष होतात ते त्याला. एवढा मला अनुभव आहे कराटेचा आणि मुलांना शिकवण्याचा. एवढ्या अनुभवामध्ये आता बरंचसं लाईव्ह का लोकांना आवडतं का, आणि लाईव्हकडे लोक का वळालेत? कारण की आपण त्याच्यातून, त्या माध्यमातून जो जातो ना, की ते आपण स्टार्ट टू एंड, म्हणजे मी जसं सर्व सांगितलं की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपण जे देतो ते लोकांना आवडतं, आणि ते ओरिजिनल असतं. हे कसं असतं, हे डबिंग असतं, आणि लोकांना ओरिजिनल आवडतं कधी पण. म्हणजे लाईव्ह आपण जे करून दाखवतो ते लाईव्ह करून दाखवतो. म्हणजे जे लोक असतात ते लाईव्ह असतात. आणि यूट्यूबवर काय असतं की ते व्हिडिओज असतात, पण ते पाठीमागं 2 महिन्याचे असतात, 3 महिन्याचे असतात, पाठीमागचे असतात. त्यामुळे मग लाईव्हचा जास्त बेनिफिट आहे. पण आता याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन फॅक्टर बघितला तर यूट्यूबवर आपण एनी टाइम बघू शकतो. पण जर तुमच्या इथे जर समोर आपल्याला करायचं असेल तर तो टायमिंग असणार अर्ली मॉर्निंग. मी जनरली बघितलंय अर्ली मॉर्निंग, इव्हिनिंग असं असतं. मग असं पहाटे 5 वाजता कोण असा मोटिवेटेड माणूस आहे की जो एक्सरसाइज करायला पहाटे 5 वाजता 6 वाजता उठतोय, आणि असं का होतं? का होतं? कारण की गरज असते.
आमच्याकडे येणारी बरीच लोक आहे ना गरजूवंत असतात. म्हणजे बऱ्याच लोकांना डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला वजन कमी करायचं असेल तुम्ही करा, व्यायाम करा, व्यायाम करा, आणि मग त्याला काहीतरी चांगलं पाहिजे असतं म्हणून ते आमच्याकडे येतात. म्हणजे मनाने खुशीने येणारी लोक फार कमी आहेत इथं, आणि खुशीने यायला पाहिजे, कारण जर खुशीने आलं तर डॉक्टरला म्हणण्याची वेळ येणार नाही की तुम्ही व्यायाम करा म्हणून. बरोबर आहे ना? म्हणजे माणसाला काय वाटतं, शेवटपर्यंत जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाहीत ना की तुम्हाला व्यायाम करायची गरज आहे, तेव्हा त्याला कळत नाही की तुला व्यायाम करायची गरज आहे. ॲडिक्शनच्या बाबतीत सेम अप्लाय होतं सर. एखाद्याला ॲडिक्शन सोड तो सोडणार नाही. पण डॉक्टर म्हणतात उद्या तुझा शेवटचा दिवस असेल हां, तर त्यावेळेस तो सोडून देणार. सेम केस. आमच्याकडे पण येणारी लोक तशीच आहेत सगळे. मॅक्झिमम लोक 90% तर त्यांनाच असं म्हणजे असं म्हणावं लागतं की आता तुम्ही व्यायाम करा, नाही तर तुमचं काही खरं नाही. याच परिस्थितीमध्ये लोक व्यायाम करतात. अजून पण व्यायामाचं महत्त्व आपल्या भारतातल्या लोकांना, म्हणजे आपल्या भारतीय लोकांना नाही आहे, जे काही पाहिजे होतं. म्हणून आज पण आपली जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल वेगळी होत राहिली आहे. असं आहे. सर तुमच्याकडे मी मॅक्झिमम क्राऊड जो बघितलाय तर 30 अबो 35 अबो लोक आहेत. काही साधीचे पण बघितलेत. पण आता असं जर असेल तर मग हे लोक का, म्हणजे नाही का, आता समजा असं एक वय आहे की ज्याच्यामध्ये लोक चालण्या फिरण्यावरती असतात की बाबा ठीक आहे सकाळचा एखादा ग्रुप आहे, मी जातो वॉक करतो, माझ्या ग्रुपमध्ये येतो. अशा एज मधले जे लोक आहेत ते तुमच्याकडे कशासाठी येतात स्पेसिफिकली, आणि ते एवढं मोटिवेशन सकाळी उठून कसं काही व्यायाम, म्हणजे असं काय त्याच्यामध्ये लपले तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये? ओके, तुम्हाला म्हणजे तुम्ही इतका डीप प्रश्न विचारताय, तुम्हाला काय अनुभव आहे याचा, म्हणजे तुम्हाला कुठून मला आता माझ्या फॅमिली मधले सुद्धा खूप सगळे लोक तुमच्या इथे क्लासेस करतात आणि म्हणून मला असं वाटलं की मी सरांना इन्व्हाइट करावं. कारण काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी एखाद्याला मोटिवेट करतात की बाबा सकाळी क्लास मिस झाला तर तो व्यक्ती दिवसभर हे गुणगुणत राहतो की मला संध्याकाळी क्लास करायचा. मी त्याच्यासाठी ही गोष्ट काय की महत्वाची आहे. आमच्या कॉलवर एखादा माणूस आला ना तर तो दुसऱ्या दिवशी ना कधी 5 वाजतील त्याची वाट पाहतो. याचं कारण हे आहे की आम्ही कधीही कोणाला पर्सनली, म्हणजे आम्ही कधी कोणाला कस्टमर किंवा आम्ही कोणाला असं आम्ही विचारच करत नाही की हा आमचा कस्टमर आहे म्हणून. आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा आम्हाला फॅमिली मेंबर असतो. आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस आम्ही फॅमिली मेंबर पकडतो. आणि बऱ्यापैकी आज काय होतं आहे, एकटेपणाची जीवनशैली झाली आहे. बरीच लोक एकटे आहेत, म्हणजे त्यांना कोणीतरी पाहिजे आधार द्यायला. म्हणजे घरात जरी असं असेल की 10 लोक असतील, किंवा आता 10 लोकांची फॅमिली राहिलीच नाही, आता राहिली 5 लोकांची फॅमिली. हम दो हमारे दो और एखादं 2 वयस्कर माणसं असतील, त्यांच्याबरोबर आता घरात आपण गेलो तरी विचार करा ना, तुमच्याबरोबर बोलायला कोणाला टाईम आहे? नवरा बायकोला एकमेकाबरोबर बोलायला टाईम नाही आहे, तर वयस्कर माणसाला कोण वेळ देणार? संवाद मिसिंग आहे. हो, संवाद मिसिंग आहे. आणि त्याच्यामुळं मग काय होतं, कमीत कमी जे अबोव 50चे लोक आहेत, 55चे लोक आहेत, तर मग यांना कुठेतरी संवाद साधायला हा फॅमिली भेटते. आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, आमचे आरोग्य सल्लागार त्यांच्याशी डिस्कस करतात, काय खाल्लं काय नाही खाल्लं, तुमचे फोटो टाका. मग हे लोक थोडे इंटरेस्ट घेतात, ह्यांना वाटतं आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे. आणि मग अशी लोक आहेत ना, हे मग तिकडं ते बाहेर फिरायला वगैरे जात नाहीत. हा नाही जा. हो, मग ते फिरायला जरी गेलेले असेल ते आमच्याकडे वाट पाहतात, कधी 5:15 वाजतील 5 वाजतील अशी. राईट. आणि त्यांचं असं ओपिनियन पण असतं की फिरायला जाण्यापेक्षा इथं घरात व्यायाम केलेला अगदी उत्तम आहे. आणि जे लोक कधी कॅमेरा फेसिंग करत नाही तर ते कॅमेरा फेसिंग करतात, त्यांना बोलायला भेटतं. ते बोलतात. हां, ते बोलतात, चांगलं बोलतात. आता कधी लोकांनी कधी स्वतःचं इंट्रोडक्शन पण कॅमेरा पुढे दिलेलं नसतं, मोबाईल पुढे बोललेलं नसतं. अशा लोकांना बोलायला भेटतं, स्वतःचा रिझल्ट शेअर करायला भेटतो, लोकांचं ऐकतात. आणि आता जनरली आपण फिरायला गेलो तर बरेच रिस्क फॅक्टर तर आहेच. आता काय ट्रॅफिक इतकी आहे, त्याच्यामुळे लोकांना पण कळालं की फिरणं पण काय रोडवर इतकं बरंच नाही. हां, ते पण आहे. आणि आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर लोकांना नॉलेज वाढतं त्यांचं. आहाराबद्दल नॉलेज वाढतं. मग तेल किती खाल्लं पाहिजे, साखर किती खाल्ली पाहिजे, मीठ किती खाल्लं पाहिजे, म्हणजे तुमच्या आहाराबद्दल त्यांना माहिती भेटते. म्हणजे अशी लोक आहेत की त्यांना पहिल्यांदाच काही गोष्टी तिथं आल्यावर कळतात. थोडक्यात तुम्ही एज्युकेट करताय, हो. त्यांना शिकवताय. येस, 100% एज्युकेट करतो. आणि त्याचा फायदा त्यांना असा होतो की तो त्यांच्या घरामध्ये ते यूज करतात, तो फॉर्म्युला यूज करतात. बरोबर. हो, म्हणून आमच्याकडे एखादा माणूस आला तर तो एकटा राहत नाही. आम्ही पूर्ण फॅमिली आमच्या फॅमिलीमध्ये त्याला सहभागी करून घेतो. अगदी खरं, येस. अगदी खरं. सो सर आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी एक ऑब्झर्व केलं, एक जनरल ऑब्झर्वेशन आपलं असं असतं की इनिशियल स्टेज, आता समजा मला वेट लूज करायचंय. आज माझं वेट 76 kg आहे, माझं 5-5.5 फूट हाईट आहे.
मग अशा सिच्युएशनमध्ये सुरुवातीचे 1-2 महिने माझं वेट खूप फटाफट कमी होतं. 3 किलो, 4 किलो असं खूप क्विकली कमी होतं. पण त्यानंतरच्या काही महिन्यामध्ये ते स्टेबल असतं किंवा ते तेवढ्या स्पीडने कमी होत नाही. मग ह्याच्या मागं काही कारण असतं? याच्या मागं कारण असतं तुमचं शरीर. वजन कमी होणं हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे. त्याच्या चयापचय मी मगाशी सांगितलं चयापचय शक्ती म्हणजे रेस्टिंग मेटाबॉलिझम. तुमचं जर आता कोणीतरी नवीन आले, जसं जसं तुम्ही फर्स्ट बॅच केलताय म्हणजे तुम्ही आज ॲडमिशन घेताय त्यावेळेस तुमचं रेस्टिंग मेटाबॉलिझम हाय असतं म्हणजे चयापचय शक्ती हाय असते आणि त्याच्यावेळेस तुमचं वजन फास्ट कमी होतं. ओके. आणि जसं जसं तुमचं वजन कमी होत जाईल तसं तसं तुमची ती चयापचय शक्ती कमी 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 होत जाते. तसं तसं ते रेस्टिंग त्याचा एक सायंटिफिक एक रेशो आहे. जसं वेट आयडियल वेटला असणं म्हणजे तुमच्या उंचीनुसार वजन असणं तसं याचं आहे. तुमचं जर 1800 ते 2000 रेस्टिंग मेटाबॉलिझम असेल तर 4 ते 5 किलो महिन्यामध्ये वजन कमी होतं. 1600 ते 1800 असेल तर 3 ते 4 किलो होतं. 1400 ते 1600 असेल तर 2 ते 3 किलो कमी होतं. 1200 ते 1400 असेल तर ते एक सायंटिफिक रेशो आहे. त्याच्यानुसार ते फर्स्ट महिन्यामध्ये 4 किलो कमी होईल, मग नंतर 2 किलो कमी होईल, नंतर 1 किलो कमी होईल. असं असं ते हळूहळू तुम्हाला आयडियल वेटला यावं लागतं. असं आहे. अगदी करेक्ट. आणि सर असं असतं का, की समजा आज आज संडे आहे, आज मी खूप सगळं पिझ्झा, बर्गर मी खूप खाल्लं आणि मी दुसऱ्या दिवशी आणि 1 तास जास्त व्यायाम केला, तर ते बॅलन्स होतं का? कसं बॅलन्स होईल? नाही होत. कसं होईल? होणारच नाही ना. जनरली पहा आपण आपली एक मोटरसायकल आहे आणि त्या मोटरसायकलमध्ये तुम्ही टाकी फुल केली आणि 10 किलोमीटर गेले, परत टाकी फुल केली तर बसेल का त्याच्यात? किती बसेल? नाही बसत. त्याची नाही बसत. capacity त्याची is- कॅपॅसिटी जेवढी 2 लिटर तेवढंच बसेल. तुम्ही म्हणले नाही 10 लिटर टाक, बसेल का? नाही नाही बसत. मग तुमची कॅपॅसिटी आहे तुमची जे आपल्या प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते कॅलरी बर्न करण्याची. समजा याची कॅलरी बर्न करण्याची कॅपॅसिटी आहे 1500, जसं रेस्टिंग मेटाबॉलिझम मी आता बोललो 1500 त्याचं रेस्टिंग मेटाबॉलिझम आहे. 1500 कॅलरीज तो बर्न करू शकतो. ओके. आणि एक्झरसाईजमुळं किती कॅलरीज बर्न करू शकतो? 200 ते 250, 300. मग काय होणार आहे? पण तो तो एखादा बर्गर खातोय तर एक बर्गरमध्ये किंवा त्या एका पिझ्झाच्या पीसमध्ये 200-250 कॅलरीज आहेत. मग एक गुलाबजामुन खातोय 100 कॅलरीज आहेत. मग तो त्या दिवशी तो असं करतोय की चिटिंग करतो म्हणजे चीट डाएट म्हणतात त्याला, नाही का? दिस इज नॉट फेअर. हे चीट डाएट कुणासाठी आहे बाबा? तुम्ही आयडियल वेटला आलाय ठीक आहे ना, त्यावेळेस तुम्ही एक दिवस काही पण खाऊ शकता. अच्छा. आयडियल वेटला आहेत तुम्ही त्या दिवशी तुम्ही ठीक आहे ना करू शकता. परंतु तुम्ही ज्यावेळेस वेट लॉस प्रोसेसमध्ये आहात त्यावेळेस नो चिटिंग. तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. हो, तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायचं. म्हणून आम्ही म्हणतो इथे जर तुम्हाला यायचे ना तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं तर तुम्हाला इथं सत्य, सातत्य आणि संयम. सत्य, सातत्य आणि संयम ज्याच्या अंगात आहे त्याचं 100% इथं वेट लॉस होणार. आणि आम्ही वेट लॉस करून देत नाही, आम्ही त्याचं फॅट लॉस करतो. बरीच लोक काय करतात? वेट लॉस करतात. आम्ही फॅट लॉस करतो. फॅट लॉस मीन्स फॅट बाहेर काढायची आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी करायचं. तर आपण वजन कमी करणं म्हणजे फॅट लॉस करून देणं. आणि फॅट लॉसमध्ये मसल गेन होतात, वेट लॉसमध्ये मसल गेन होत नाही. लक्षात आलं? म्हणजे आपण मसल गेन करतो आणि फॅट लॉस करतो म्हणजे त्याच्यामुळं बेनिफिट्स जास्त होतात. आता काही मुली अशा असतील की ज्यांचं लग्न जमत नाहीये जास्त वजनामुळं. मग असे जर मुली जर सर तुमच्याकडे आल्या तर साधारण किती महिन्यांचा कालावधी लागतो तिला तिच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे वजन कमी करायला? आता फक्त वजन कमी करायचाच विषय नसतो, मुलींचा दिसण्याचा पण भाग असतो. कारण बरेच मुली आता आम्ही थोडं खेड्या भागात आहे त्यामुळे तिकडं काय होतं, बरेचशा मुली शेतात काम करतात. आता कालच एक मला आली होती माझ्याकडे, तर ती शेतात काम करण्यामुळे तिची स्किन ड्राय झाली होती, ब्लॅक हेड्स पडले होते पूर्ण म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर तिच्या. तर मग तिला म्हणजे तिचं वजन तर कमी करायचंच होतं पण वजनाबरोबर तिच्या चेहऱ्याचं पण प्रॉब्लेम होता. मग आम्ही त्यावेळेस काय करतो, तिचं वजन तर कमी करून देतोच पण तिच्या चेहऱ्याचं पण स्किनचा पण प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह करून देतो, जेणेकरून मग तिला छान रिझल्ट दिसते, ती छान दिसते. म्हणजे आफ्टर बिफोरमध्ये तर फार फरक पडतो. आमच्याकडं असं आहे की असंच एक एंगेजमेंट झाली आणि त्या एंगेजमेंटमध्ये त्या मुलीनी तिच्या मिस्टरांना तिचा आधीचा फोटो दाखवला
तर तो आधीचा फोटो होता. तर तो तिला डायरेक्ट म्हणला, तू जर अशी असती तर मी तुला पसंतच केली नसती. म्हणजे हे रिझल्ट आहेत आपल्याकडे. आपण ते 3 महिने 4 महिने त्यांच्या त्यांच्या प्रयत्नावर, बरोबर. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करता. वेट लॉस हे त्याच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये साधारण 4 महिने 5 महिने लागू शकतात त्या रिझल्ट येण्यासाठी. आणि सातत्य काय पाहिजे? आता 4-5 मंथ्स तुमचं नॉर्मल झालं, वेट एकदम प्रॉपर झालं. किती चान्सेस आहेत की त्याच्यानंतर वापस वेट गेन होईल याचे? चान्सेस तर तुमच्या मनावर आहेत. बरं. एक्झाम्पल, एखादा माणूस आहे आणि तो माणूस, आपण गरीब आहे, गरीबातून तो श्रीमंत झाला. ओके. आणि त्याच्याकडे फार पैसा आला. आता त्याच्या हातात आहे तो पैसा टिकून ठेवायचा का नाही. त्यांनी फार उदामदा केला तर काय होणार. तो चाललं जाईल, मग तो काय होईल, पुन्हा गरीब होईल. गरीब होईल. तसंच वेट लॉसचं. तुम्ही ज्यावेळेस वेट लॉस करता, वेट लॉसमध्ये तुम्ही पूर्ण आयडियल वेटला येता किंवा पूर्ण तुमचं वजन कमी होतं. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही प्रॉपर मेंटेन नाही केलं त्याला, जसं तुम्हाला सांगण्यात येतं तसं जर तुम्ही नाही केलं तर परत वजन वाढणारच आहे ना. कारण की तो तुमच्या बॉडी रिलेटेड आहे ना. वजन वाढणं हे बरेच काही लोक असतात की ती 4 भाकऱ्या खातात तरी त्यांचं वजन वाढत नाही. हो, असतात ना असे. हो. आणि बरीचशी अशी लोक असतात की 1 भाकरी खाल्ली तरी म्हणतात माझं वजन वाढतं. अर्धी काही तर महिला तर, सर आम्ही जेवतच नाही, फक्त 1 चपाती खातो दिवसभरात तरी आमचं वजन कमी होत नाही. म्हणजे ते ऑन डिपेंड युअर DNA, बॉडीज DNA. ते बरेचशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात, फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं फक्त एवढंच आहे की श्रीमंती आलेली टिकून ठेवणं आपल्या हातात आहे. म्हणजे मिळालेलं आरोग्य जे आहे, मिळालेलं जे वेट आहे त्याला मेंटेन करणं. म्हणजे थोडक्यात काय, जी शिस्त तुम्ही हे सगळं वेट लूज करताना पाळली होती ती शिस्त तिथून पुढे तुम्हाला पाळावीच लागेल. येस. जनरली तुम्हाला वर्कआउट, व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. सो आता सर, आता जसं आता आम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करतो, बरेच लोक असतात, नवीन नवीन जॉब लागतो. कधी सवय नसते व्हीलचेअरवर बसायची, बऱ्याच लोकांचा बॅकपेन सुरू होतो, वेट खूप पटकन वाढतं. तर आता जॉब केल्याशिवाय तर पर्याय नाही, 9-10 तास तर काम करायलाच लागेल. मग अशा लोकांसाठी अशा काय टिप्स आहेत तुमच्या की जेणेकरून त्यांचं वजनही कमी होईल आणि ते ॲक्टिव्हही राहतील कामात? सर्वात प्रथम हे जे लोक आहेत ना, कॉर्पोरेट लोक, हे म्हणजे तुमच्या क्षेत्रातली लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, जेवणाची वेळ सांभाळली पाहिजे सर्वात प्रथम. आणि काय होतं, बरेचसे लोकांना ते फास्ट फूड खायची सवय असते, त्याच्यामुळे वेट गेन होतं. मग ते टाळलं पाहिजे. सॉफ्ट ड्रिंक्स टाळल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये कॅलरीज जास्त जातात. म्हणजे एकतर एक्झरसाईज होत नाही आणि कॅलरी जास्त घेता तुम्ही, त्याच्यामुळे वेट गेन होतं. त्याच्यानंतर तासनतास तुम्ही खुर्चीवर, कॉम्प्युटरवर बसून राहिलात तर तिथं बसून राहता. ओके. 2-2, 3-3 तास तुम्ही कॉम्प्युटर पुढं बसून राहता किंवा तुमच्या कामामध्ये मग्न राहता. त्यावेळेस तुमच्या पाणी प्यायचं सुद्धा लक्षात नाही राहत. म्हणजे वॉटर इनटेक पण फार गरजेचं आहे वेट लॉसमध्ये. आणि मी तर असं सजेशन करेल की बाबा तुम्हाला 1 तास झाला ना, मग 1 तास नंतर उठा, थोडं जरा अंग झटका, इकडं चक्कर मारा, तिकडं फिरा थोडं, आणि मग पुन्हा येऊन बसा व पाणी प्या. म्हणजे दर 1 तासाने, अर्ध्या तासाने तुम्ही तुमची चेअर थोडी 1-2 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेतला पाहिजे. अभिषेक बच्चन सारखं, अभिषेक बच्चन, टॉक यू शुड वॉक. टॉक यू शुड वॉक. तसंच आहे ते. कारण की ते म्हणजे तोच पर्याय आहे त्याला, जर तुम्हाला तिथं मेंटेन ठेवायचं किंवा गेन नाही करून द्यायचं तर. सर, ज्या व्यक्तीचे वेट गेन किंवा जास्त वजन झालेलं असतं त्याला हेल्थ वाईज कुठले प्रॉब्लेम यायला सुरू होतात, म्हणजे काय असे साईन आहेत किंवा आता तरी आपण एक्सरसाइजकडे वळालो पाहिजे यासाठी? आता साईन बरेच आहेत. कारण की बॉडीमध्ये ना जनरली बॉडी फॅट्स, विजरल फॅट ह्या आपल्या शरीराला जास्त घातक आहेत. तर बॉडी फॅट ज्याचे वाढतील त्याला दम लागणे, धाप लागणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी असे सिम्पटम्स, पाठदुखी असे सिम्पटम्स त्याला जाणवतात. म्हणजे ज्याला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हो, त्यांनी वजन कमी करण्यावरती फोकस केला पाहिजे. 100% केलं पाहिजे. कारण की पुढे जाऊन त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतं. त्याचनंतर ज्याचे फॅट, विजरल फॅट जास्त आहेत त्यांना पित्त होणे, अपचन होते, पाईलचा त्रास होणे, त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढणे असे त्यांना सिम्पटम्स दिसतात. म्हणजे त्यांना पुढे जाऊन असे काही म्हणजे असे WHO म्हणणं आहे की बाबा त्यांना डायबिटीज होऊ शकतो, BP होऊ शकतो, थायरॉईड होऊ शकतो, वेगवेगळ्या म्हणजे जर वजन वाढीमुळे हे होणारे दुष्परिणाम आहेत. त्याला आपण डिसऑर्डर म्हणूया.
सर आता वजन कमी करणं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये काय खायचं, काय नाही खायचं असे बरेच प्रश्न उद्भवतात. तुमचं रिकमेंडेशन काय असेल? जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, जर आपलं कल्चर हे सांगतं की तुम्ही भाजी, भाकरी, वरण-भात सगळं खायला पाहिजे. तर तुमचा सल्ला काय राहील? आता आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या दर 2 दिवसाला एक काय आहे सण आहे. बरोबर. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपले 2 दिवसाला का म्हणा ना, पण आपण गोड जातं आपल्या बॉडीमध्ये आणि हेच फार मोठं कारण आहे. आता हे टाळायचं म्हटलं ना, तर आपण पहिले म्हणतो की पहिली लोकं म्हणायची जो साखर खातो त्याला देव देतो. पण ही म्हण होती, साखरेचं खातो त्याला देव देतो. पण आता साखरच चांगली राहिली नाही त्याला देव मग त्याला डायबिटीज देणार आहे. त्याला डायबिटीज देतात. अगदी करेक्ट. म्हणजे असं झालंय ना आता म्हणजे साखरेचं खाणार त्याला कारण की ती साखर तशी राहिली नाही ना खाण्यायोग्य म्हणजे त्याच्यामध्ये जर केमिकल असेल तुम्ही जर साखर म्हणून केमिकल खाताय आणि ते मला सांगायची गरज नाही की आपण बरेच लोक त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर फार मोठी PhD केली तरी ती कमी आहे म्हणजे ॲज अ साखरेवर म्हणून लोक साखरेच्या चहावरनं कुठं आले गुळाच्या चहावर गुळाच्या चहावर आपण. गुळ पण ऊसाचा तयार होतो ना त्याच्यात पण पावडर असते. म्हणजे ते काय म्हणतात ते एक आहे ना आपण ते एक म्हणे ते ताकाची बाग त्या दुधाची बाग ताकावर आपण नाही का भागवतो भागवत. ती एक म्हण आहे म्हणजे साखरेची बाग आपल्याला गुळावर भागवायची असते ते जनरली कमी केली पाहिजे म्हणजे तुम्हाला नाही सोडत म्हणजे बरेच लोकांना चहा सुटत नाही तो कमी केला पाहिजे आफ्टर 45 50 नंतर वयाच्या 50 नंतर कमी केला पाहिजे म्हणजे तुम्हाला तो सुटत नाही ठीक आहे नका सोडू तो कमी केला पाहिजे आणि आपल्याकडे जे पिकते ते खाल्लं पाहिजे बरीच लोक काय करतात माहिती आहे का आता आपल्याकडे जे पिकत नाही ते खाण्याच्या नादी लागतात आता तुम्ही ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहता त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते पिकतं म्हणजे आपल्याकडे जर ज्वारी पिकत असेल तर ती आपण ज्वारीच खाल्ली पाहिजे गहू कोणासाठी पिकतो पंजाबमध्ये पिकतो म्हणजे तिथलं वातावरण तिथलं आहे की ते त्या लोकांना तो सूट होतो म्हणजे तुमच्याकडे समजा बाजरी पिकत असेल ज्वारी पिकत असेल जे फळ तुमच्याकडे पिकत असेल आपण आपल्याकडे पेरू पिकतो आणि आपण खातो काय सफरचंद ॲपल काय म्हणतात डॉक्टर काय म्हणतात काय ते म्हण आहे ना डॉक्टरांची म्हण डे ॲपल वन ॲपल अ डे कीप अ डॉक्टर अवे कीप अ डॉक्टर म्हणजे तुम्ही एक जर डॉक्टर बसून वाचायचं असेल तर तुम्ही एक ॲपल रोज खा पण आता त्या ॲपलमध्येच तसं न्यूट्रिशन राहिलं नाही ना जे तुम्हाला त्याच्यातून भेटणार आहे आणि तुमच्याकडं तुमचं या ॲटमॉस्फिअरमध्ये तुमच्याकडं जे पिकतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे म्हणजे आपण महाराष्ट्रात जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे मग ते फ्रूट्स असू द्या व्हेजिटेबल्स असू द्या किंवा ग्रेन असू द्या म्हणजे ज्वारी असेल आपल्याकडं बाजरी पिकते हे आपण खाल्लं पाहिजे म्हणजे आणि वयाच्या 60-50 नंतर तर बऱ्याचशा गोष्टी त्या आपण कमी केल्या पाहिजे तुम्हाला बंद नाही करता येतील तर ते कमीत कमी करा बरोबर. आता जर कॉर्पोरेट कल्चर असेल किंवा वर्किंग लोक असेल तर सेलिब्रेशन तर बनतात समजा 1500चा फ्लोअर आहे रोज कुणाला कुणाचा बर्थडे असतो रोज स्वीट येत राहतात मग आता माझ्यासमोर जर गुलाबजामुनचा बॉक्सच आहे तर मी काय डिसिजन घेतला पाहिजे की बाबा मी हेल्थ कॉन्शियस आहे म्हणून तो साईडला सारला पाहिजे का मी तो घेऊन कुणाला तरी दिला पाहिजे का मी त्यातला एक तुकडा घेऊन टेस्ट करून सोडला पाहिजे 3 पैकी तुम्ही काय पिक करा डिसिजन इज आवर्स तुम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे समजा एका साईडला आपण म्हणतो ना एका साईडला स्वर्ग आहे आणि एका साईडला नरक आहे तर डिसिजन आपलं असणार ना आपण स्वर्गात जायचं का नरकात जायचं तुम्हाला माहिती ह्यानी तुमचे फॅट्स वाढणार आहेत तुम्हाला माहिती आणि आज आपली एक कल्चर झालं आहे पप्पू पास हुआ तो भी पार्टी और पप्पू फेल हुआ तो भी पार्टी तो पार्टी खाणाऱ्याला पार्टी महत्वाची आहे तो पप्पू पास झाला तरी त्याला करणाऱ्यांना नापास झाले तरी तो करणार त्याच्यामुळं हे कल्चर झाले पार्टी हे कल्चर झालं आपलं आणि ते ॲक्च्युली आपलं कल्चर नाही आहे तर तुम्हाला जर वेट मेंटेन करायचं असेल तुम्ही त्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर तुम्ही ते नाहीच खाल्लं पाहिजे हा तुमचा डिसिजन पाहिजे आणि तुम्ही वेट मेंटेनमध्ये आहात तर मग तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही किती खायला पाहिजे एक गुलाबजामुनमधून किती कॅलरीज येतात तेवढ्या कॅलरीज तुम्हाला त्या दिवसाच्या भेटणार आहेत मग तुम्ही बाकीचे कॅलरीज मॅनेज केल्या पाहिजे खाण्याला म्हणजे तुम्हाला खाण्याला मनाई नाही आहे परंतु तुम्हाला ते स्वतः मॅनेजमेंट करायला पाहिजे कॅलरीचं वेट लॉस हे कॅलरी मॅनेजमेंटवरच अवलंबून आहे सगळं आणि जो हे करू शकतो कॅलरी मॅनेजमेंट त्याचंच प्रॉपर वेट लॉस होणार
असं आहे ते. करेक्ट. सो सर, आता तुम्ही मागच्या 6 वर्षांपासून एवढं वाईड काम करताय. किती लोकांची टीम आहे आणि ते काय टप्प्यामध्ये काम करतात? आता आमच्याकडं 200-300 आरोग्य सल्लागार आहेत. ते लोकांकडे जातात, लोकांना हेल्प करतात, मदत करतात. आमच्या म्हणजे आम्ही आरोग्य मंदिर स्थापन केलेलं आहे गावामध्ये. कधी असं मंदिरामध्ये म्हणा किंवा एखाद्या हॉलमध्ये म्हणा किंवा असं सार्वजनिक जागेमध्ये किंवा मग कुठेतरी एखाद्या मोठ्या हॉलमध्ये असं आम्ही लोकांना इन्व्हाइट करतो वर्कआउट सेशनसाठी. आणि तिथं त्यांचं हे आरोग्य सल्लागार त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतात आणि त्यांना आहाराचं मार्गदर्शन करतात. आणि काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे त्याच्यासाठी. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि इथून पुढच्या 5 वर्षाचे जे काही पुढचे प्लॅन्स आहेत किंवा जे तुमचं काम असणार आहे, मग त्यामध्ये तुम्ही काय विजन ठेवून काम करणार आहेत? इथून पुढं 5 वर्षामध्ये आमचं मिशनच आहे फिट इंडिया मिशन. क्योंकि इंडिया अगर फिट रहेगा तो हिट रहेगा, हे मिशन आहे. आणि गुळीमुक्त गाव, म्हणजे गुळीमुक्त गाव असे ठेवायचेच नाही आम्हाला की त्या गावामध्ये गुळी चालू आहे. आणि गुळी चालू कशाची असते? शुगरची असते, बीपीची असते, ह्या गोळ्या चालू असतात किंवा कोणती पण गोळी चालू असते. म्हणजे हे ज्यावेळेस आम्ही अभियान मानतो आणि हे होऊ शकतं फक्त ह्याच्यामुळंच, कारण की इथं तसे रिझल्ट आलेले आहेत. बरेचशा लोकांच्या डॉक्टरांनी गोळ्या बंद केलेल्या आहेत. आम्ही फक्त त्यांना योग्य आहार आणि योग्य व्यायाम देतो. पण लोक ज्याच्या डॉक्टरकडे जातात तर डॉक्टर त्यांच्या गोळ्या बंद करतात. असे बरेचसे लोक आहेत की त्यांच्या डॉक्टरांनी बीपीच्या गोळ्या बंद केल्यात. असे बरेचसे लोक आहेत डॉक्टरांनी त्यांच्या शुगरच्या गोळ्या बंद केल्यात, 10-10 वर्षाच्या गोळ्या बंद केल्यात. असे बरेच रिझल्ट आहेत असे की लोकांच्या थायरॉईडच्या गोळ्या बंद झाल्यात, थायरॉईड नील झाले. म्हणजे हे जर योग्य आहार जर तुम्ही घेतला आणि योग्य व्यायाम तुम्ही जर केला तर ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. त्याच्यामुळे आमचं ते मिशन आहे की आम्ही भारताला फिट ठेवणार आहे. फिट इंडिया मिशनमध्ये आम्ही 100% येणाऱ्या 5 वर्षामध्ये गावोगाव पोहोचणार आहे. गुळीमुक्त गाव करून हो, हे गुळीमुक्त. साध्य करणार आहे. येस. सो आज सर तुम्ही इथे आलात आमच्या चॅनलवरती आणि खूप सगळ्या लोकांना खूप छान मार्गदर्शन केलं. पहिली तर जी मनात शंका असते की महिलांमध्ये की माझं वजन वाढलेलं आहे, त्याला कमी कसं करू? जे वृद्ध लोक आहेत त्यांना एक सारथी किंवा एक संगती नसतो. पण तुम्ही ह्या सगळ्या माध्यमातून त्यांना खूप चांगला संगती दिलेला आहे. आणि जे तुमचं मिशन आहे पूर्ण टीमचं, जे 200-300 लोकांची जी तुमची टीम आहे, आणि हे मिशन मला खूपच आवडलं. कारण की आहेत बऱ्याच ठिकाणी पॅरालाइज लोक आहेत, बीपी शुगरचे पेशंट घरोघरी आहेत. आणि जर तुमचं मिशन नो गोळी असेल किंवा नो टॅबलेट असेल पूर्ण गावगावभर, तर नक्कीच ही गोष्ट तुम्हाला खूप चांगलं लेवलला यश मिळून नक्कीच येणार आहे. आणि यासाठी द सारिका शो टीम आणि माझ्याकडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप एनर्जी आणि खूप चांगल्या शुभेच्छा आमच्या टीमकडून. सो सर, पुन्हा एकदा या आमच्या चॅनलवरती आणि आज आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू मॅडम, थँक्यू.